मैत्रिणींनो, आज आपण रताळी मिश्रित साबुदाणा वडे पाहणार आहोत. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा मी घेतला आहे. 2 वेळा स्वच्छ धुवून अर्धा इंच बोट बुडेल एवढे पाणी साबुदाण्यामध्ये घालायचे आहे आणि रात्रभर झाकून ठेवायचं आहे. मैत्रिणींनो, आज आपण साबुदाणा वड्यामध्ये बटाटे न घालता रताळी घालणार आहोत. याने कळणारही नाही बटाटे घातले का रताळी घातले, अगदी चव छान लागते. साबुदाणा छान भिजला गेला आहे. येथे 4 ते 5 रताळी घ्यायची आहे. विदर्भामध्ये पांढऱ्या रंगाची रताळी मिळतात. रताळी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे. कुकरमध्ये पाणी न घालता वाफून घेतले आहे. 3 शिट्ट्या करून घेतल्या आहे. सोबतच लागणार आहे 1 वाटी शेंगदाणे, 4 ते 5 हिरवी मिरची, अर्धा इंच आले, 1 टीस्पून मिरीपूड व चवीपुरते सेंधव मीठ. आले व हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायची आहे. सोबतच शेंगदाणे भाजून घेतले आहे व त्यानंतर जाडसर शेंगदाणे बारीक करून घेतले आहे. जाडसर बारीक केलेले शेंगदाणे, आले व हिरवी मिरचीची पूड, त्यानंतर मिरेपूड आणि सेंधव मीठ तयार आहे. कुकरमध्ये वाफवलेले रताळी थंड झाली आहेत. आता रताळ्याची साल काढून घेऊया. हाताने किंवा चाकूच्या साहाय्याने रताळ्याची साल काढून घ्यायची आहे. येथे मी रताळी कुस्करून घेतली आहे. सुरुवातीला स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेतले आहे. त्यानंतर हाताने कुस्करली आहे. त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घातला आहे. त्यानंतर शेंगदाण्याची पूड घातली आहे. त्यानंतर आले व हिरवी मिरचीचा ठेचा घातला आहे. त्यानंतर मिरीपूड आणि सेंधव मीठ घालून हाताने व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतले आहे. मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल्स घेऊन वडे तयार करायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. अशा प्रकारे वडे करून घ्यायचे आहे. त्यानंतर जाड बुडाच्या कढईमध्ये तेल घालायचे आहे. तेच आचेवर तेल गरम झाल्यानंतर साबुदाणा वडे घालायचे आहे. सुरुवातीला तेज आचेवर आणि नंतर मध्यम आचेवर वडे तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे रताळा मिश्रित साबुदाणा वडे तयार झाले आहे. जर तुम्ही कोणाला खायला दिले त्यांना ओळखताही येणार नाही बटाटे घातले का रताळी घातली आहेत. तर ही रताळी मिश्रित साबुदाणा वडे नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा.